नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 508वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीतली कविता आहे. टीव्हीवर माझी मुलाखत झाली तेव्हा त्यांनी प्रश्न विचारला, तुम्हाला कशाचा पश्चात्ताप होतो आहे का? थोडासा विचार केल्यावर माझ्या लक्षात आले की मला 4-5 गोष्टींबद्दल पश्चात्ताप करायला हवा आहे. मग मी आणखीन विचार केला आणि वाटू लागलं की मला आणखीन खूप काहीतरी खूप छान करता आलं असतं. त्यानंतर मी इतरांच्या माझ्याबद्दलच्या मतांच्याबद्दल विचार करू लागलो आणि मग वाटू लागलं आयुष्यात सगळं चुकतच गेलं का? आणि जे जे केलं त्या सगळ्याचाच पश्चात्ताप करायला हवा आहे का? आणि मग वाटू लागलं की मी जन्म घेतलाच नसता तर बरं झालं असतं का? आणि शेवटी वाटू लागलं की पश्चात्ताप योग्य घटनांची आठवण ठेवणं याचाच मला पश्चात्ताप होतो आहे का? दुसरी कविता आहे. अनेक वेळा वाटतं की आपण जगायचं कसं हे ठरवण्यात आणि त्याची तयारी करण्यातच निम्म आयुष्य निघून जातं. आणि मग तसं आयुष्य जगण्यातल्या अडचणी दूर करण्याच्या प्रयत्नात उरलेलं निम्म निघून जातं. तिसरी कविता आहे. दोघात काहीतरी बिनसले आणि ती म्हणाली, तुला माझ्याशी बोलायचं नाही का? नको बोलूस, आवाजच नको काढूस. फक्त जे रागाने बोलायचे असेल तसे ओठ हलवत राहा, म्हणजे तुझे समाधान होईल. आणि मग मी जे काही बोलेन ते ऐकत राहा, मग माझेही समाधान होईल. पुढची कविता आहे. जी माणसं खूप आश्वासनं देतात ते ती कधीच पुरी करू शकत नाहीत. जी माणसं मोजकीच पण विचारपूर्वक काय करीन ते सांगतात ते त्या गोष्टी करीत राहतात. आणखी एक पुढची कविता आहे. ही एकदा कंटाळलेली आणि रागवलेली असताना विषयांतर करावे म्हणून मी म्हटले, परग्रहावर जीव असणे शक्य आहे का? त्यावर ही म्हणाली, परग्रहावर जीव तर असणारच, ब्रह्मांडात कुठेतरी जिवंतपण असणं गरजेचं नाही का? आता त्याच्या पुढची कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी ह्या ग्रंथावर आधारित 42वा भाग. तहानलेल्यासाठी पाणी तिथेच असते, वरील शेवाळे जाता पाणी स्पष्ट दिसते. तहानलेल्यासाठी पाणी तिथेच असते, वरील शेवाळे जाता पाणी स्पष्ट दिसते. तहानलेल्यासाठी पाणी आनंद असतो, आत्म्याची जाणीव होता परमानंद होतो. तहानलेल्यासाठी पाणी आनंद असतो, आत्म्याची जाणीव होता परमानंद होतो. पाण्याशी जाण्यासाठी जायचे कुठेच नसते, प्रयत्नाने शेवाळे काढायाचे असते. पाण्याशी जाण्यासाठी जायचे कुठेच नसते, प्रयत्नाने शेवाळे काढायाचे असते. आत्म्याशी जाण्यासाठी काही शोधायाचे नसते, पडदे काढले की ते तर तिथेच असते.
आत्म्याशी जाण्यासाठी काही शोधायाचे नसते, पडदे काढले की ते तर तिथेच असते. विवेक विचाराने याची आवरणे काढावी, शुद्ध स्वच्छ निर्मळ आत्मा तिथेच असतो दिसते. विवेक विचाराने पाची आवरणे काढावी, शुद्ध स्वच्छ निर्मळ आत्मा तिथेच असतो दिसते. आपल्याच आतमध्ये आत्म्याची जाणीव होते, स्वयंप्रकाशित परमानंद आहे ही जाणीव होते. आपल्याच आतमध्ये आत्म्याची जाणीव होते, स्वयंप्रकाशित परमानंद आहे ही जाणीव होते. कोण आपण काय आपुले हे कळायला हवे, काय काय मी नाही हेही कळायला हवे. कोण आपण काय आपुले हे कळायला हवे, काय काय मी नाही हेही कळायला हवे. केवळ मी आहे हे धरून ठेवायला हवे, आणि बाकी साऱ्याकडे दुर्लक्ष करायला हवे. केवळ मी आहे हे धरून ठेवायला हवे, आणि बाकी साऱ्याकडे दुर्लक्ष करायला हवे. माझे माझे जे म्हणतो ते दूर कराया हवे, कोण मी कळले तर त्यातच मस्त राहायला हवे. माझे माझे जे म्हणतो ते दूर करायला हवे, कोण मी कळले तर त्यातच मस्त राहायला हवे.